गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, मी विदिशा मस्कर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बोल बाप्पाच्या आजच्या विशेष भागात. कोलगेट सहप्रस्तुत बोल बाप्पा पतंजली केशकांतीतर्फे तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. पतंजली केशकांतीतर्फे तुम्हाला सगळ्यांना एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर देण्यात येणार आहे आणि डोंट वरी, ते तुमच्या घरी पाठवलं जाईल. या सणात आपल्या केसांची काळजी घ्या आणि त्यांना म्हणा शतायुषी व्हा. मंडळी, खरं तर ठाण्यातला जनसमुदाय बघून, इथली रोषणाई बघून, इथले लाईट्स बघून असं नक्की वाटत असेल की इथे दिवाळी आहे की काय. नाही, पण असं नाही आहे. ही रोषणाई, ही सगळी स्वागताची तयारी, हे सगळं आहे फक्त आपल्या बाप्पासाठी. इथे प्रत्येकजणच सार्वजनिक गणपतींना जाऊन किंवा आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन एकमेकांचा आनंद द्विगुणित करत असतो. झी मराठीचं सुद्धा तसंच आहे बरं का. नाही, झी मराठीसुद्धा नवीन नवीन मालिका लॉन्च करून प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करत असते. तर आता आपण आहोत ठाण्यात. ठाणं हे कलेचं माहेरघर म्हटलं जातं. तर चला बघूया. नाही, इथल्या ठाण्यातल्या पब्लिकचं आपल्या झी मराठीवर किती प्रेम येते. नमस्कार. मला नेहमी असं वाटतं की बाप्पा येतो तेव्हा चैतन्य घेऊन येतो. एक आपण कुठल्याही टेन्शनमध्ये असू, काहीही विचार डोक्यात असतील, काही टेन्शन चालू असेल घरात, आपण सगळं विसरून त्याच्या पायावर नतमस्तक होतो. त्याची सेवा करण्यात एवढे बिझी होऊन जातो की आपल्याला आपले प्रॉब्लेम्स आपण विसरतो आणि नकळत बाप्पा त्यांच्यावर कधी मात करून जातो हेच आपल्याला कळत नाही. तर या सगळ्या गणेशोत्सवाचं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप मजा करा तुम्ही या गणेशोत्सवामध्ये. आता प्रेम हा विषय आलाच आहे. बाप्पावर आपलं प्रेम आहे. तर मला माहिती आहे की महिला वर्गाचं एक विशेष प्रेम आहे ते आपल्या झी मराठीवर. खरं आहे ना? मग मला सांगा, सगळेजण झी मराठी बघतात की नाही? हो. आणि झी मराठीवरच्या मालिका, त्यावरचे कार्यक्रम आवडतात का तुम्हाला? हो. बरं ठीक आहे, सगळ्यात आवडता कार्यक्रम आत्ता कुठला आहे कोण सांगेल? चला हवा येऊ दे. चला हवा येऊ द्या. हा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम आहे. हो, खरं तर माझाही आणि गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचा चला हवा येऊ द्या हा आवडता कार्यक्रम आहे. कारण त्यातले जे आपले विनोदवीर आहेत ते वाट लावून जातात स्टेजवर येऊन आणि आपलं मनोरंजन होतं. बरं ठीक आहे, आता हवा येऊ द्याचा विषय निघालाच आहे, तर मी तुम्हाला ना काही आता प्रश्न विचारणार आहे. त्यातला एक प्रश्न हवा येऊ द्याबद्दल आहे. चालेल? बरं ठीक आहे. चला हवा येऊ द्या याच्यामधल्या 4 विनोदवीरांची नावं तुम्हाला सांगायची. 4 नाही आली तर 3. ओके, इकडे आपल्याकडे आहे यांना येते उत्तर. भाऊ कदम, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके. ओके, आणि चौथं जर इन केस ते ऑप्शनल आहे मग पण ते ते- निलेश साबळे जे ओ, आहेत ते वा वा वा, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. व्हेरी नाईस. बरं, पुढचा प्रश्न असा आहे, तुला शिकवीन चांगलाच धडा यामध्ये जो हिरो आहे, जो नायक आहे, त्याचं सिरियल मध्ये नाव काय आहे? त्यांना येते, त्यांना माईक द्या. आधिपती. अधिपती. आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचं? ओके, तुम्हाला येत आहे? अक्षरा. अक्षरा. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे यांनी. बघितलं का, ह्याला म्हणतात गणपतीचा उत्साह. नाही, ही खुशी बक्षीस मिळणार याची आहे ना? हो है ना? बरं ठीक आहे. मला सांगा, सारं काही तिच्यासाठी ही जी नवी मालिका सुरू झालेली आहे ती किती वाजता प्रसारित होते? 8 वाजता. नाही 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 नाही, उत्तर चुकलेलं आहे. या म्हणाल्या 8 वाजता. 7 वाजता. वाव, एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे यांनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सारेगमप लिटिल चॅम्प्स याच्यामध्ये 3 जजेस आहेत. त्या 3 जजेसची नावं कोणाला सांगता येतील? सलील कुलकर्णी, वैशाली माने आणि महाडे आणि सुरेश वाडकर. एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे. तिने जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. थोडी बिचकली इकडे तिकडे हा पण उत्तर बरोबर दिलेलं आहे. बरं, आता शेवटचा प्रश्न. अप्पी आमची कलेक्टर ही मालिका किती वाजता लागते? काय? 6:30. मला असं का वाटतं की यांनी तुक्का मारलाय. पण ठीक आहे, काही असलं तरी उत्तर बरोबर आहे. अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आता 6:30 वाजता लागते. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. तुमच्या बाप्पाचं आम्हाला दर्शन घेता आलं त्यासाठी आमच्याकडनं, माझ्याकडनं आणि झी मराठीकडनं तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. तर आता तुम्ही ज्या प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलेली आहेत त्यासाठी सायकल प्युअर अगरबत्तीकडनं मिळणार आहे तुम्हाला सगळ्यांना. ज्यांनी उत्तरं दिली त्या सगळ्यांना एक छोटंसं गिफ्ट. ओके, टाळ्या.
तर मंडळी इथेही सगळ्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम अचूक दिलेली आहेत. मी असं म्हणेन की हेच प्रेक्षकांचं झी मराठीवर असलेलं प्रेम आहे आणि त्यासाठी आमच्याकडनं तुम्हाला सायकल प्युअर अगरबत्तीकडनं एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर तुम्हाला सगळ्यांना आम्ही बक्षीस म्हणून देतोय. ओके, एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत है ना. आपण स्वतःला चेअरअप नाही करणार तर कोण करणार, बरोबर है ना. ठीक आहे, चालेल. मी काय म्हणते, एवढा छान मोमेंट आपण आत्ता इथे स्पेंड केला तर त्याची मेमरी म्हणून एक सेल्फी घेतला तर चालेल है ना, धावेल. ओके, से चीज बोल बाप्पा मोरया. मंडळी, आज मी आलेली आहे ठाण्यात. आता ठाण्याला तर सणांचा वारसाच आहे. आत्ताच दहिकाला खूप मोठ्या प्रमाणावर इकडे साजरा केला गेला, पण गणेशोत्सवात सुद्धा ठाणेकर मागे नाही आहेत बरं का. तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत ठाण्याचा महाराजा इथे. मंडळी, ठाण्याचा महाराजा हा मानाचा गणपती आहे बरं का. ठाण्याच्या महाराजाच्या आगमनाला तुफान गर्दी असते. म्हणजे ठाण्यात दुसऱ्या कुठल्याही गणपतीला एवढी गर्दी नसते तेवढी ठाण्याच्या महाराजाच्या आगमनाला एवढी गर्दी असते. तर मंडळी, जाणून घेऊया ठाण्याच्या महाराजाबद्दल इथल्या कार्यकर्त्यांकडनं, इथल्या भाविकांकडनं आणि अर्थातच आपल्या लाडक्या प्रेक्षकांकडनं. मंडळी, ठाण्याचा महाराजा हा एक मानाचा गणपती आहे, पण इथला कार्यकर्ता सुद्धा तेवढाच उत्साही आणि भावनिक पण आहे. मला आत्ताच एक गोष्ट कळली आहे की बाप्पा जेव्हा विराजमान होतो, त्याचं आगमन होतं, तेव्हा तुम्ही क्रेनचा वापर करत नाही. सगळे भक्तगण किंवा कार्यकर्ते स्वतःच्या खांद्यावरनं बाप्पाला तिकडे विराजमान करता, म्हणजे तुम्ही त्याला तिकडे बसवता. तर ही खरंच खूप भावनिक किंवा इमोशनल गोष्ट आहे. म्हणजे बाप्पाला पण किती छान वाटत असेल की भक्तांच्या खांद्यावरनं तो तिकडे विराजमान होतोय. कुठल्याही तांत्रिक किंवा असं क्रेन बीनचा किंवा कुठल्या मशीनचा वापर केला जात नाही आहे. तर मला याचबद्दल विचारायचं होतं. म्हणजे अशाशी रिलेटेड मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. ठाण्यातला मानाचा गणपती असं ठाण्याच्या महाराजाला का म्हटलं जातं आणि हे कधीपासून सुरू झालं? मुळात मला आपल्याला सर्वांना सांगायला आवडेल, कारण बालमित्र गणेशोत्सव मंडळाचे जवळपास 475 सभासद आहेत. मग तुम्ही विचार करा, या सर्वांची जी जिद्द चिकाटी, त्यामुळेच हा गणपती आम्ही आगमनाच्या वेळी देखील खांद्यावर आणतो आणि विसर्जन पण त्याच पद्धतीने खांद्यावरच करतो. हा ठाण्याचा महाराजा म्हणूनच त्याला हे नाव स्वतःहून आलेलं आहे आणि हे तुम्हा आम्हा सर्वांच्या जनतेमधूनच आलेलं आहे. त्यामुळेच त्याला मानाचा गणपती म्हणून ठाण्याचा महाराजा हे संबोधलं जातं. म्हणजे ठाण्याचे जे नागरिक आहेत त्यांनीच त्याला तो मान दिलेला आहे. आणि एक मिनिट, तुम्ही आत्ता म्हणालात की तुम्ही आणताना म्हणजे पूर्ण जेव्हा तुम्ही आगमन चालू असतं तेव्हा पूर्ण वेळ तो तुमच्या खांद्यावर असतो? येस, पूर्ण वेळ म्हणजे ज्यावेळी मूर्ती आगमनाच्या वेळी आम्ही आणत असतो त्यावेळी तुम्हाला ही सगळी जी मंडळी दिसतात ना, ही आमची. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला जास्त मी सांगू इच्छितो, ही सगळी आहेत ना निर्व्यसनी आहेत. हा एक आमच्या मंडळाचा सर्वात आनंदाचा म्हणजे चांगला गुण आहे. कारण त्याचमुळेच आम्ही सगळे ती जिद्द बाळगून आमचा बाप्पा हा खांद्यावर आणतो. बरोबर, किंवा तेवढं तुम्ही करण्याचं धैर्य तुमच्यात तुम्ही दाखवू शकता. आणि यामुळेच काय की आम्ही या महाराजाच्या माध्यमातनं, बालमित्र गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातनं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आम्ही संदेश देऊ इच्छितो. या विभागातला एक गाव एक गणपती ही संकल्पना हे राबवणारं पहिलं मंडळ ठाण्यातलं म्हणजे बालमित्र गणेशोत्सव मंडळ ठाण्याचा महाराजा. वा वा, एकदा तुमच्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण स्वतःसाठी क्लॅपिंग फार कमी करतो. बरं, जेव्हा तुम्ही तुमच्या खांद्यावरून जेव्हा बाप्पाला तुम्ही विराजमान करता तेव्हा काय भावना चालू असतात, म्हणजे मनामध्ये काय वाटत असतं तेव्हा? मुळात काय माहिती आहे का की जसं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आज 475 कार्यकर्ते आहेत. मग तुम्ही विचार करा ना, प्रत्येकाची आस असते, अरे माझा हात लागला पाहिजे, माझे हात स्पर्श झाले पाहिजेत. त्यामुळेच काय की ती प्रत्येकाची भावना असल्यामुळे आपोआपच मी नाहीतर तू, तू नाहीतर ती, अशी सगळी मुलं हात लावण्यासाठी येतात. आणि त्यामुळेच अतिशय शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमचं आगमन देखील होतं आणि त्याच पद्धतीने विसर्जन देखील होतं. अच्छा, आता विसर्जनाचा विषय निघालाय म्हणून तो विषय फारसा कोणाला आवडत नाही, पण
कुठे होतं तुमच्या गणपतीचं विसर्जन? म्हणजे तो मान कुठल्या तलावाला मिळतो किंवा कुठे असतं ते विसर्जन? ठाणा रेती बंदर. कुठे? रेती बंदर. अच्छा, रेती बंदरला. रेती बंदर. मग जाताना सुद्धा तो खांद्यावरनच विराजमान होऊन जातो? नाही, जाताना आम्ही तो ट्रॉलीवर घेऊन जातो, पण तिथून जे आहे 300 ते 400 फुटाचं अंतर आहे, तिथं सगळे आपली भक्तगण तिथं खांद्यावर घेऊन विसर्जनाला घेऊन जातात. वा वा वा, खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि आता मानाचा गणपती आहे ठाण्यातला, तर खूप लोक, मला खात्री आहे खूप लोक आगमनाला, विसर्जनाला, खूप लोक त्याला म्हणजे वेलकम म्हणायला किंवा बाय म्हणायला खूप लोक जमत असतील. त्या सगळ्या भक्तांचं, भक्तगणांचं, भाविकांचं जे येतात तिकडे, त्यांचं नियोजन तुम्ही कसं करता? नियोजनाच्या बद्दल विचारलं तर आम्ही 1-2 दिवस अगोदरच मंडळात आम्ही एक मीटिंगचं नियोजन करतात. त्याच्यात एक म्हणजे जेवणापासून सर्व गोष्ट आम्ही एक कमिटी बनवतात. म्हणजे जे उचलणारे कमिटी वेगळं असतात, जेवण वाटणारे वेगळं असतात, पाण्याचं वेगळं असतात. तर सर्व नियोजन करावं लागतं, कारण एवढं भव्य गर्दीमध्ये आम्हाला कंट्रोल करणं एवढं शक्य नाही. म्हणून नियोजन आम्ही सर्व परफेक्टली आम्ही करतात, म्हणून ते सर्व आम्ही पार पाडतो. वा 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 वा, कुठलेही गालबोट न लागता आम्ही विसर्जन पार पाडतो. वा वा वा, हे खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात, म्हणजे बाप्पाला स्वतः घेऊन जाण्याची जी जिद्द आहे, त्याच्यामुळे म्हणजे निर्व्यसनीपणा असेल किंवा जसं तुम्ही आता म्हणालात नियोजन असेल, या सगळ्या गोष्टी एकत्रित. कोणी म्हणजे काही व्यसन केलं असेल तसं आमची स्ट्रिक्ट वॉर्निंग असते. तो कोणी व्यक्ती मूर्तीजवळ येत नाही आहे अशी आमची पहिल्यापासूनच मी त्यांना वॉर्निंग असते. त्यामुळं कोणी जे व्यसन केल्यानंतर त्या गाभाऱ्यात पण कोणी एंट्री करत नाही आहे मनपात. वा वा, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि बरं, एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. बाप्पासाठी तुम्ही एवढं राबता, एवढी तयारी करता, त्याच्या आगमनाला मस्त तुम्ही नाचत असाल, एन्जॉय करत असाल, पण हे सगळं झाल्यानंतर कुठेतरी म्हणजे आपण बाप्पाला नमस्कार करतो डोकं टेकून, तर आपल्या मनात काहीतरी चालू असतं, आपण प्रत्येक वेळेस काही ना काही मागत असतो. पण मला नेहमी वाटतं की एक कार्यकर्ता जो बाप्पासाठी एवढा झटत असतो, एवढा काम करत असतो सतत, तो बाप्पाकडे काय मागत असेल? तर मला खरंच ही क्युरिओसिटी आहे. तर तुमच्यापैकी कोणीतरी एकाने मला सांगा की जेव्हा तुम्ही बाप्पासमोर नतमस्तक होता, तेव्हा तुम्ही बाप्पाकडे काय मागणं मागता? आमचं मेन म्हणजे काय, बाप्पाबद्दल जे प्रेम आहे, माझंच नाही सर्व मंडळातल्या माणसांना जे मनात आहे, ते फक्त बाप्पाचा 10 दिवस नाही, आम्ही 365 दिवस गणपती बाप्पाच्या नावावरच सर्व काम चालू करतो. आणि आमचं सर्व कार्य, घरातलं काही अडचणी असेल तर ठाण्याचा महाराज आमच्या सोबत असतो. म्हणून कसल्याही गोष्टीमध्ये आम्हाला काही अडचण येत नाही. फिनान्शियली सांगा, घरच्याबद्दल सांगा, कसल्याही बाबतीत आमचा महाराज आमच्या सोबत असतो. हे खरंय, बाप्पा असतो सुखदुःखात सगळीकडे. हां, तुम्ही मला एवढंच सांगायचं आहे का जेव्हा बाप्पाचं आगमन होतं तेव्हा जे कार्यकर्ते, ती 1 महिन्यापासून त्यांना उत्सुकता लागलेली असते, जी मुलं आहेत ते सगळं विसरून जातात. घरचं आईवडिलांनी एखादं काम सांगले ते सुद्धा विसरतात. कशासाठी? तर त्यांचं एकच ध्येय असतं, बाप्पाचं आगमन, बाप्पाचं आगमन. आणि त्या आगमनासाठी जे प्रयत्न करा, जे कष्ट करावं लागतात, जी मेहनत करावी लागते, ती सर्व मुलं मेहनत करतात. आणि त्यांची एकच इच्छा असते, यावर्षी जी आम्ही देवाची किंवा महाराजाची सेवा केलेली आहे, याच्यापेक्षा पुढच्या वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीने अजून जोरात कशी सेवा करू, हे सर्व कार्यकर्ते बाप्पाच्या चरणी विनंती करत असतात बाप्पा. वा वा वा, हे सगळं ऐकल्यानंतर मला एकच वाटते, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात हेच असतं, बाप्पा खुश तर मी खुश. म्हणजे मी वेगळं काही मागणार नाही, मी जे काही मागतोय तो आता हे सगळं आपल्यासाठीच मागतोय. थँक्यू सो मच, खरंच खूप छान वाटलं. म्हणजे तुमच्या इथे आल्यानंतर एक भावनिक टच तर आहेच की तुम्ही स्वतः विराजमान करता, स्वतः विसर्जन पण करता खांद्यावरनं. वा 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 वा, खरंच खूप कमाल. आणि तुम्हाला माहिती आहे का, झी मराठीचे प्रेक्षक आहेत, म्हणजे ज्यांना जे आजारी आहेत किंवा जे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात आणि त्यांना मंडळांबद्दल जाणून घ्यायचं असतं, बाप्पाला बघायचं असतं, भेट द्यायची असते, पण त्यांना काही कारणांमुळे जमत नाही, आजारपण असेल, खूप लांबचा प्रवास असेल, तर त्यासाठी झी मराठीने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि त्यामध्ये तुमचा बाप्पा आम्हाला खूप, म्हणजे आम्ही ऐकलं होतं खूप बाप्पाबद्दल, म्हणून आम्ही इथे आलो, तुमच्या बाप्पाला भेट दिली. तर थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. इथे तुम्ही सगळं मॅनेजमेंट करत होतात, खूप उत्तम मॅनेजमेंट होती तुमची. तर माझ्याकडून आणि झी मराठीकडनं तुम्हाला खूप 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 गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच.
मंडळी, ठाण्याच्या या महाराजाची वारी ही अशी सुरू राहणार आहे. नाही, मी तर ती वारी खरंच खूप एन्जॉय केली आहे. अहो मी काय, प्रत्येक भक्तगण ही वारी खूप कमाल साजरी करतोय. पण फक्त भक्तगण नाही बरं का, आपला बाप्पा सुद्धा इथल्या भक्तांच्या, भाविकांच्या, मंडळांच्या, कार्यकर्त्यांचा अगदी खंबीरपणे पाठीशी उभा आहे. त्यामुळे आपल्याला कसलीच भीती नाही. पण आता वेळ आली आहे आपला निरोप घ्यायची. नाही, बाप्पा सुद्धा आता आपला निरोप घेणार आहे, तर मला तर तुमचा निरोप घ्यावाच लागणार. पण खरंच हा 10 दिवसांचा प्रवास मला खूप शिकवून जाणारा होता. एक वेगळा अनुभव होता. मला तर खूप मजा आली आणि आय होप की मी जे बघितलं ते मी तुम्हाला दाखवण्यात यशस्वी झाले असेल. त्यामुळे आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही स्वतःबरोबर इतरांची सुद्धा काळजी घ्या. लवकरच भेटू. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.